हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, रस्त्यावर ना किती पाणी येतं बघा. तर दुकानाकडनं येतं या रस्त्यावरचा पाणी आहे. तर काल दिवसभर पाऊस लागत होतो आणि पुन्हा रात्रभर आज लागता. तर आपण सकाळीच घराकडनं अंदाज केलो पाणी भरपूर असताना, तरी पण किती पाणी भरला मळ्यात आता बघू जाऊया. चला तर मग. पाऊस अजून देखील खूप लागता. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आपल्या पाटावरनं जी व्हाळी इली आहे त्या व्हाळी एक पाणी किती आहे बघा, त्याच्यावरनं अंदाज लागू शकता. ह्या व्हाळी एक जर एवढा पाणी तर व्हाळा किती असतात. रस्त्यावरनं असे पाण्याचे लोड जाऊन रस्त्यावर सगळं कचरो इलो हा. आणि नदी इकडनं तुम्हाला कॅमेऱ्यातनं दिसणार नाही, पण नदी म्हणजे जवळजवळ समुद्र झालो हा. चला जवळ जाऊन बघूया. नदी जवळ जाऊ भेटणं ही शक्यता जवळजवळ कमीच असं वाटतं. कारण पाणी जर बघितलात तर तुफान भरला. खाली 2-4 वर्ष एवढा जास्त पाणी भरलेलं नाही, एवढा पाणी यावर्षी भरला. ज्याप्रमाणे आपण धबधब्यावर वगैरे जातो तसं जिकडे तिकडनं पाणी येतं. या खालच्या बाजू बघू शकता, मळ्यात पाणी फुल भरला. मळो खायचो आणि नद खायची समजत नाही. तुफान सगळा पॅक. आपलं तरव तर पाण्याखालीच गेलो हा. वरना JCB नेऊन जी वाट केली होती ते वाटेक जवळजवळ मधना चर पडान असं पाणी येतं. या सगळ्या रस्त्यावरनं वाहत जाता. आपल्या शेतीत आपण परवा दिवशी जो व्हिडिओ केलेलो तरव काढताना, तो तरव वगैरे सगळ्या बुडांमधलो बांध देखील बुडलो हा. विहिरीचे फक्त 2 दगड शिल्लक रावले आहेत. ते 2 दगड बुडले की विहीर पण बुडाली. आपण ज्या ठिकाणी फिशिंग करतात सगळेजण त्या ठिकाणी देखील तुफान पाणी आणि निसर्गाचा रौद्र बघू भेटता. आपण मळ्यात जाऊच शकत नाही, कारण मळ्यात जाताना ह्याचा आपला पूल हा, त्या पुलावर जवळजवळ छाती एवढा पाणी हा. खयचोही त्याचं नीस वगैरे काही दिसत नाही हा. पूर्ण पॅक झाला. आणि वरना जो व्हाळ येता तो व्हाळ तर अजिबात दिसत नाही हा. हे जे भाऊचे सागवण, त्या सागवनाच्या बांधाक पाणी लागला इकडे. आणि ह्या रस्त्यावर मी पाण्यातच उभो आहे. तर असा हा पाणी भरला. या वर्षीचा पहिलोच उसवा हौरा. ठिकठिकाणी ज्याला पूर म्हणतात त्या कोकणात उसवो किंवा हौर म्हणतात. चला तर मग खैना नदी बघू भेटता काय बघूया. ही आपण जी शूटिंग करता ती सगळी शेती आहे. ती सगळी शेती मळ्यात पाण्याखाली गेली आहे. आणि हा आमचं खोद बाटल्याचं मळो बघू शकता. समोरचे जे माड आहेत ते नदीच्या बाजूक, नदीच्या बाजूक जे कोपरे होते त्याच्यात लावलेले. नदीचा पात्र जेवढा असतात त्याच्यात दुप्पट बाहेरीला ही खोदबाटल्या ती व्हाळी आहे. समोरची वय आणि ही वय, ह्या 2 वयच्या मधून व्हाळी जाता. आणि जास्त पाणी जर असला तर गरेवणारे फिशिंगसाठी हय गरेव बसतात. आत्ता बघितलात तर मळो खायचो, कोयच्या तोंडावरची झाडा खायची आणि इतर झाडा खायची, ह्या कायच समजत नाही. जवळजवळ ह्या इकडच्या आड्याक पाणी लागला म्हणजे संपूर्ण मळो जो जो पाण्याखाली गेलो हा. आता बघूया ह्यो किती दिवस हौर राहता. तो पलीकडचा धुक्यासारखे दिसता. पलीकडच्या डोंगरावर अजून देखील खूप तुफान पाऊस लागता. समोर जो दिसता ह्यो बेल हा. ह्या ठिकाणी एवढा पाणी हा. आणि इकडनं सरळ पलीकडे बघितलात तर पाण्याचा अंदाज येत की किती पाणी आता. 2 दिवस सलग पाऊस लागता. झाडा वगैरे जिकडे तिकडे पेचली आहेत खूप पाण्यामुळे. सगळीकडे हवेत गारवो निर्माण झालो हा. गारवो म्हणण्यापेक्षा थंडी लागता. काल रविवार असल्यामुळे काल मजा केली. आज सोमवार, आज कंटाळा येतो घरात बसान.
छोट्या छोट्या व्हाळींका धबधब्याप्रमाणे पाणी पडता आणि या सगळं पाणी पुढे जाऊन या भरलेल्या नदीक मिळतं. आपल्या घराकडनं पाणी येतं रस्त्यावर अशी लाटा जशी येतात तसा दिसता. इतक्या तुफान पाणी येतं. तर मित्रांनो असा या पाणी भरलं असो आपल्याकडे हौर असता. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.